पाहताय खरा सामना न्यूज, माध्यम डिजिटल, बातमी अस्सल। पिंपरी चिंचवड शहर जिल्ह्याच्या वतीनं आज दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी शहरातील आजी माजी नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या वतीनं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी, अजितदादा पवार तसेच राज्यसभा खासदार पार्थदादा पवार यांची मुंबई येथील देवगिरी निवासस्थानी शिष्टमंडळासमवेत भेट झाली। तसेच आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड शहराला संधी देण्याबाबत एकमतानं शहर अध्यक्ष महापौर योगेश बहल यांचे नाव देण्यात आले। योगेश बहल यांनी सन 1992 पासून आज तागायत सलग 7 वेळा निवडून येत एक अभ्यासू नगरसेवक म्हणून तसेच विविध पदांची जबाबदारी सांभाळली। त्यामध्ये शहर अध्यक्ष, महापौर, सभागृह नेता, स्थायी समिती अध्यक्ष अशा विविध पदांवर त्यांनी काम करत शहरातील सर्वसामान्य नागरिकांचं काम केलंय। तसेच सुरुवातीला दोन्ही पक्ष एकत्र असताना काँग्रेस, तदनंतर राष्ट्रवादी काँग्रेस यामध्ये पक्ष संघटना वाढवण्याच्या अनुषंगानं व महानगरपालिकेत सत्ता आणण्यासाठी मोलाचं कार्य केलंय। म्हणूनच सन 1992 पासून स्वर्गीय अजितदादा यांचे विश्वासू आणि एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ते ओळखले जातात हे सर्वश्रुत आहे। यावेळी डॉक्टर वैशाली घोडेकर, हिरानंद उर्फ डब्बू आसवानी, श्याम लांडे, सीमा सावळे, वैशाली काळभोर, अतुल शितोळे, जितेंद्र ननावरे, फजल शेख, संतोष बारणे, राजेंद्र जगताप, प्रकाश सोमवंशी, निकिता कदम, विकास साणे, राजू बनसोडे, शेखर चिंचवडे, वर्षा जगताप, उज्ज्वला ढोरे, प्रियंका कुदळे, अरुणा लंगोटे, अश्विनी वाबळे, सारिका मासुळकर, प्रतीक्षा जवळकर लांघी, दीप्ती कांबळे, ज्ञानेश्वर कांबळे, सारंग कामतेकर, तानाजी खाडे, ज्ञानेश्वर उर्फ माऊली मोरे, रवींद्र ओव्हाळ, युसुफ कुरेशी, दीपक साकोरे, राजू लोखंडे, निलेश शिंदे, अंबरनाथ कांबळे, गणेश लंगोटे, मंगेश बारणे, हबीब शेख, सचिन बारणे इत्यादींसह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.